नोटबंदीचं आव्हान स्वीकारत अहमदनगरचं एक गाव स्मार्ट होण्याच्या मार्गावर आहे। इथं पतसंस्थेच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहारांवर गावगाडा हाकला जातोय। पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट। वसईतल्या धसईनंतर आणखी एक गाव कॅशलेस होण्याच्या मार्गावर आहे। अहमदनगरच्या कोपर गावामध्ये समता पतसंस्थेनं नोटबंदीचं आव्हान स्वीकारत 2 प्रभाग कॅशलेस केलेत। विशेष म्हणजे साध्या फोनवर सुद्धा हे कॅशलेस व्यवहार करता येत आहेत। 10 रुपये अमाउंट पेड करतो। पिन नंबर टाकायची गरज नाही टाकतील सर। मी कन्फर्म केलं 10 रुपयाचं आपण टोकन कन्फर्म केलं मग तो पिन विचारतो। मग OTP टाकला, हा OTP सेकंदात एक SMS मिळतो। हा सबमिट केला क्रेडिट झाल्याचे SMS मोबाईल। समता पतसंस्थेनं 6 महिन्यापूर्वीच कॅशलेस व्यवहार सुरू केलेले आहेत, परंतु केंद्र शासनाच्या धोरणामुळे याला सध्या प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि या प्रभागामध्ये आम्ही जवळपास 472 ग्राहक आणि 42 दुकानदारांच्या सहकार्यानं कॅशलेस प्रभागाची संकल्पना राबवतो आहे। आम्ही हा उपक्रम ग्रामीण भागामध्ये आणि निमशहरी गावांमध्ये राबवतो आहे की जिथपर्यंत राष्ट्रीयकृत बँका आणि खासगी बँका पोहोचू शकत नाही। भाजी, दूध, सलून, किराणा दुकान अशा छोट्या व्यावसायिकांना पतसंस्थेतर्फे टॅबचं वाटप करण्यात आलंय। महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दुकानदाराला 0.5% कमिशन सुद्धा मिळणार आहे। समतानी जे कॅश व्यवहार चालू केलेत त्याच्यानी आम्हाला टॅप पण दिलेत। त्यावरून आम्ही ना व्यवहाराचा प्रॉब्लेम होतोय ना काही होतंय। आम्ही मोबाईलद्वारे एकमेकांना पैसे देऊ पण शकतो, घेऊ पण शकतो। 10 रुपयाचा रिचार्ज सुद्धा करू शकतो आपण। आणि प्लस समता बँकेने आम्हाला यावरती 0.5% सूट दिलेला आहे आम्हाला, म्हणजे आमचा फायदा आहे, लॉस काही नाही याच्यामध्ये। जे काही कॅश सांभाळायचे जे होते ते आता कमी झाले आहेत। रोजचे बरेचसे ट्रान्झॅक्शन होतात आणि उधारी वगैरे सगळी बंद झालेली आहे। टोटल कॅशलेसने व्यवहार चालू। नोटबंदीनं पतसंस्थांवरती अनेक निर्बंध आले असताना कॅशलेस व्यवहारांसाठी उचललेलं पाऊल महत्त्वपूर्ण ठरतंय। यामुळे सर्वसामान्यांना भेडसावणारी सुट्ट्यांची चणचणही कमी झाली आहे। दळणाची समस्या झाल्या, बाकी भाजीपाला घेणं झालं, मेन जो किराणा झाला आहे, ह्या सुविधा आमच्या ज्या होत्या त्या आमच्या सुलभ झालेल्या आहे। त्याच्यामुळे आम्हाला एक अति आनंद मिळालेला आहे। नसला जरी पैसा तरी आम्ही कॉल करून त्यांच्याकडून घेऊ शकतो। ऐन वेळेस आपण काही गडबडीत निघत असतो, काही पैसे घालायचे लक्षात नसतात, तर आज आम्ही बँकेत ठेवला तर तोच पैसा आमचा उपलब्धच होणार आहे। एकीकडे पेटीएम, पेफोन, ई-वॉलेट सारख्या सुविधांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह आहेत। त्यामुळे पतसंस्थेच्या माध्यमातून सुरू झालेली ही सुविधा सुरक्षित आणि सुटसुटीत असल्यानं ग्रामीण जनतेसाठी वरदान ठरल्यास आश्चर्य वाटायला नको। नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी।